we have to explain that how we can solve the paper of SSC board exam 2025. In this paper we have to explain here the paper of science 1 and 2. This question paper gives there each question paper gives there the 40 marks. Now in this video we have to explain that how we can solve or manage our all questions in the given time. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला पेपर कसा सोडवायचा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मॅथ 1चं तुम्हाला सांगितलं, एक्सप्लेन केलं. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सायन्स 1 आणि सायन्स 2चा पेपर कसा सोडवायचा त्याचं एक शॉर्टकट ट्रिक्स किंवा शॉर्टकट वेने मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच वेळेला विद्यार्थी क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये आता एमसीक्यू असतात. आता एमसीक्यू मध्ये शॉर्टकट पद्धत लिहिण्याची म्हणजे विद्यार्थी काय करतात, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला एमसीक्यू मधला जर पहिल्याचा आन्सर सपोज डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन्स किंवा डिकम्पोजिशन्स असे रिएक्शन जर असतील तर विद्यार्थी काय लिहितात तिथे फायनली कॉम्बिनेशन्स रिएक्शन्स लिहून टाकतात. अरे बट त्याचं ऑप्शन्स कुठे आहे, त्याचं मेन पर्पज इज आवर मेन ऑप्शन्स. MCQ means multiple choice questions. You will select there the any one answer from there the given 4 alternatives. त्या 4 alternatives मधून तुम्हाला एक आन्सर सापडून लिहायचं. फॉर एक्झाम्पल फर्स्टचा जर डिस्प्लेसमेंट असेल तर या पद्धतीने ए लिहून तिथं फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल, डिस्प्लेसमेंट लिहायचं व्यवस्थित. सेकंडचं जर आन्सर फॉर एक्झाम्पल बी असेल तर ऑप्शन तर 5 मीटर पर सेकंड फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. एव्हरीवन स्टुडंट्स प्लीज लिसन केअरफुली. दिस इज द मायनर मिस्टेक्स यू विल गेटिंग देअर द मोर मार्क्स लूज. मायनर मिस्टेक्स लूज युअर द मार्क्स. छोटे छोटे प्रश्न तुमचे बरेच मार्क्स लूज करणार आहेत. या दृष्टिकोनातून मला विद्यार्थ्यांना तळमळ आहे, विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडावे हा माझा उद्देश आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, बस काहीच नाही, यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतात. क्वेश्चन नंबर फर्स्ट एमसीक्यू, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी असतो, 1 मार्काचे 4 प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे गिव्ह सायंटिफिक रिझन. विद्यार्थी गिव्ह सायंटिफिक रिझन्सला 1 ते 2 ओळीमध्ये आन्सर्स लिहून मोकळे होतात. मग त्याचं एक थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हॉट रिजन्स टू देअर द कोल्ड रिजन्स. आता हा एक प्रश्न तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिजन्समध्ये आहे. सपोज अजून एक गिव्ह सायंटिफिक रिजन्समध्ये तुम्हाला एखादा प्रश्न मी सांगितलं, दोज पर्सन्स हॅव्हिंग व्हेरी लॉंग डिस्टन्स फ्रॉम अवर द ह्युमन आय वी कॅन नॉट बी प्रॉपरली सी दिस ऑब्जेक्ट्स. मग ती खूप दूरवरची आपण वस्तू पाहू शकत नाही. मग यावेळेला विद्यार्थी मित्रांनो गिव्ह सायंटिफिक रिजन्स लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं, नंतर कॉमा करायचा आणि बिकॉज लिहून पुढचं करेक्ट आन्सर्स. मग काय असेल, द डिस्टन्स बिटवीन दीज 2 ऑब्जेक्ट इज व्हेरी फार अवे अँड नॉर्मल डिस्टन्स ऑफ देअर द ह्युमन आय अँड ऑब्जेक्ट इज 25 सेंटीमीटर. असे मधले सायंटिफिक रिझन्स त्याच्यामध्ये पॉईंट वाईज लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्ही लिहिलेला हा प्रश्न जशाला तसा, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर बिकॉज हे लिहायचं आणि त्याच्यानंतर पॉईंट वाईज तुमचे आन्सर्स असले पाहिजे. हे गिव्हन सायंटिफिक रिझन्समध्ये महत्त्वाचे आहेत. ते 2-2 मार्काला विचारले जातात, म्हणजे ते 4 मार्काचे प्रश्न तुमच्या हाताचे आहेत. मी आतापर्यंतच्या पाहिलेल्या पेपर्समध्ये बरेच विद्यार्थी गिव्ह सायंटिफिक रिझन्स लिहित नाहीत, काहीतरी ओबडधोबड 1-2 प्रश्न लिहिले, मोकळे झाले. सायन्स 2 मध्ये सांगायचं म्हणजे एखादा सपोज ॲनिमल असेल, मग त्या ॲनिमल्स हा कनेक्टिंग लिंक्स बिटवीन देअर द आर्थ्रोपोडा अँड ॲनिलिडा. या 2 ॲनिमल्समध्ये जर या 2 फायलम्समध्ये जर जोडत असेल तर का जोडत असतो त्याचं कारण तुम्हाला लिहायचं असतं. स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देअर द आर्थ्रोपोडा अँड स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ देअर द ॲनिलिडा. या दोघांमधले कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन यू विल राईट डाऊन अँड फायनली यू विल राईट डाऊन हेन्स. जर तुम्हाला स्टार्टिंगला लिहायचं नसेल तर शेवटी पण लिहू शकतात. हेन्स दिस ॲनिमल्स बिलॉंग्स टू देअर द Arthropoda and Annelida. It means that it is the connecting links between the 2 phyla. It is the connecting link between these 2 phylum. या पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहिणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2B मध्ये एनी 3 क्वेश्चन्स. इथे साधारणतः 5 ते 6 प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक टॉपिक वाईज मी प्रश्न काढलेले आहेत. मी विद्यार्थ्यांना निश्चित माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही स्टेटस पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांसाठी ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्वेश्चन पेपर देणार आहे, जे महत्त्वाचे प्रश्न बोर्डला येण्यासारखे आहेत ते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 याच पद्धतीने प्रश्नाचं उत्तर लिहित असताना मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सूचना पण सांगत असतो, विद्यार्थी मित्रांनो इथे ANS लिहायचं, त्याच्यानंतर इथे डबल डॉट्स. त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल्स तुम्हाला एखादा केमिकल रिॲक्शन संदर्भात प्रश्न विचारला, डिफाईन कॉम्बिनेशन्स रिॲक्शन्स अँड गिव्ह इट्स 1 एक्झाम्पल. तर फर्स्ट ऑफ ऑल यू विल राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन्स रिॲक्शन्स. मग डेफिनेशन्स लिहित असताना सोपी इथे छान डबल इन्व्हर्टेड कॉमा करायचं अँड राईट डाऊन देअर द करेक्ट डेफिनेशन्स अँड राईट डाऊन देअर द 1 कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज ऑल्सो नोन ॲज द ॲडिशन्स रिॲक्शन्स. आणि त्याचा जनरल फॉर्म्युला याचा A+B इज इक्वल्स टू AB. ही कॉम्बिनेशन्स रिॲक्शन झाली अँड राईट इट्स 1 एक्झाम्पल्स. तुम्ही मार्काचं वेटेजच नाही पाहिलं. फॉर एक्झाम्पल दिस क्वेश्चन्स विल बी आस्क फॉर 3 मार्क्स आणि तुम्ही लिहिताय तिथे 2 ते 3 ओळीमध्ये आन्सर. हाऊ इट इज पॉसिबल्स टू एक्झामिनर गिव्ह देअर द फुल मार्क्स? नो पॉसिबल बेटा.
you will getting there the only 1 to 2 marks or lose there the 1.5 marks. If every questions having lose there the 1.5 marks, then count total number of questions are there. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 1.5 मार्क एका प्रश्नामध्ये जर लूज करत गेलात तर साधारणतः पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 15 ते 20 प्रश्न असतात. मग 15 दीड हे 15 क्वेश्चन झाले, मग 22 ते 22.5 मार्क्स तुमचे लूज होऊ शकतात. अँड फायनली यू विल गेट देअर द मार्क्स 28, 25, 22 लाईक दॅट. हुशार ते हुशार विद्यार्थ्यांचे पण. म्हणून या छोट्या छोट्या सूचना थोड्या फॉलो करा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 5 प्रश्न विचारले जातात. त्यानुसार प्रश्न जर 3 मार्काला आला तर 3 मार्कामध्ये साधारणतः तुम्हाला एखादी आकृती दिली जाईल. त्या आकृतीवर डिपेंड्स किंवा एखादा बॉक्स दिला जाईल, त्या बॉक्सवर डिपेंड्स तुम्हाला प्रश्न विचारले जातील. फॉर एक्झाम्पल्स नियर साईड ब्लाइंडनेस असेल, फार साईड ब्लाइंडनेस असेल, ओल्ड साईड ब्लाइंडनेस असेल, ह्याच्या संदर्भात तुम्हाला डिफेक्टचा क्वेश्चन्स असेल, किंवा हे जर नसेल तर एक्सट्रॅक्शन्स ऑफ ॲल्युमिनियमचा एक प्रश्न आहे पार्ट 1 मधला, किंवा हे जर नसेल तर टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी मधला आहे. विच टाईप ऑफ एनर्जी रिसोर्सेस आर इको फ्रेंडली ऑर नॉट. मग असे बरेच काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पाठांतर केलं नो डाऊट्स, बट तुम्हाला लिहिण्याची जी पद्धत आहे ती माहीत नसल्या कारणास्तव आम्ही आणि माझी टीम पूर्ण ही तळमळ करत असते की विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने ते पेपर सोडवावं. 3 मार्काला मिनिमम तुम्ही 8 ते 9 ओळी लिहिणं बंधनकारक आहे. मिनिमम सांगतोय, और इट विल बी मोर दॅन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. 5 मार्काला तो लास्ट क्वेश्चन असतो. आता त्याच्यामध्ये एक 3 मार्काचा आणि एक 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. आता 3 आणि 2 मार्काचा प्रश्न एखादा एक्सप्लेन करू शकतात? येस, व्हाय नॉट. क्रेप सायकलवरती एखादा प्रश्न असतो, TCS सायकल्सवरती एखादा प्रश्न असतो, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल्स, किंवा नॅचरल सिलेक्शन्स फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन नेचर, डार्विन्सची ती एक थिअरी आहे, त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये चीज प्रोडक्शन्स वगैरे कसं करायचं, एखादा बटर प्रोडक्शन्स वगैरे कशा पद्धतीने करायचं, किंवा युजेस ऑफ देअर द स्टीम सेल्स वगैरे काय आहे, किंवा विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग ऑन देअर द एन्व्हायरमेंट्स. त्याच्यानंतर विच टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाऊ दे आर थ्रेटन्स, endangered, vulnerables and to vanish or destroy in their natures. अशा प्रकारचे 3-3, 5-5 मार्काला 2 प्रश्न येतील. यावेळेस येण्याचे चान्सेस असा आहे की प्रश्न क्रमांक 3 मध्ये एखादा पझल्स टाईपमध्ये क्वेश्चन सुद्धा येण्याची शक्यता आहे, जो की सोशल हेल्थ मधला आहे तो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 मार्काला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा साधारणतः तुम्हाला तिथे मिनिमम 8 ते 10 लाईन्स लिहिणं मिनिमम बंधनकारक आहे. आणि 5 मार्काचा प्रश्न वेटेजनुसार सोडवा आणि व्यवस्थित सगळं छान कॅल्क्युलेशन्स. आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार सांगतो 1 ते 1 तास 20 मिनिटामध्ये विद्यार्थी पेपर खूप सुंदर पद्धतीने सोडवतात. मग असाच पेपर तुम्ही येणाऱ्या 21 फेब्रुवारीपासून तुमच्या सुरू होणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही सोडवावा, अशी माझी आणि माझ्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर द स्टडी.